येणार असाल तर इथे लाईट हाऊसला रस्ते एकदम बेकार आहे, ऑफ रोडिंगच आहे. तर त्याच्यामुळे गाडी चांगली असेल तर तुम्ही या, नाही तर शक्यतो बाहेर मेन रोडला थोडंसं अर्ध्या रस्त्यापर्यंत तो माझ्या डांबरीकरण आहे, त्याच्यानंतर असा एक खडबडीत रस्ता आहे अक्षरशः. टू व्हीलर येऊ शकते पण शक्यतो फोर व्हीलर नाही. समोरच आपला लाईट हाऊस आहे, आता आपण पोहोचतो. गाडी शक्यतो आणणं टाळावे. टू व्हीलर पोचलं की असं एकदम मस्तपैकी समुद्राचा व्ह्यू आहे. आणि समोर हा लाईट हाऊस आहे, झूम करून दाखवतो. हे बघा, आता आम्ही जाणार आहोत समोर लाईट हाऊसला. तर समोर ते पुढे लावतील. तर मला जरा हे खूप आवडलं सीन. येतात, भरपूर जण येतात इथे बघण्यासाठी खास. तर मग मी त्यांना बोलले तुम्ही पुढे व्हा, मी येते म्हणून. आता आम्ही पोचतोच आहे, पण लाईट हाऊसच्या इथे बघाल तर बघा इथे चिरे वगैरे आणून ठेवले. म्हणजे इथे बहुतेक काम चालू आहे, त्याच्यामुळे रस्ता तर खूपच खराब आहे. तर थोडं फोर व्हीलर तर आणूच नका मी तर म्हणेल, एवढा वाईट रस्ता आहे. टू व्हीलरवरती तुम्ही या, खूप छान आहे. हे बघा, आता मी लाईट हाऊसच्या इथेच पोचते. मिस्टर तर पोचलेच म्हणा पुढे. आता ते बोलवत आहेत की लवकर या, उशीर झाला. ॲक्च्युली आम्हाला फार उशीर झालेला आहे निघेपर्यंत, त्याच्यामुळे आता जातच आहे. पण हे बघा चिरे वगैरे आणलेलं आहे, म्हणजे इथे छानपैकी अजून काहीतरी करतीलच. खूप सुंदर आहे. तुम्ही पण नक्की इकडे एकदा भेट द्या, नक्कीच या तुम्ही मी तर म्हणेल. मी अजून आतमध्ये पण नाही गेलेली, बाहेरूनच बघते. तर मला फार आवडलेलं आहे, फार म्हणजे फार आवडलेलं आहे. खूप सुंदर आहे. चला आतमध्ये गेल्यावरती तुम्हाला दाखवते कसं काय आहे काय नाही. इथे लिहिलेलं आहे भारत सरकार पोतपर्यंत वन मंत्रालय, वेंगुर्ला पॉइंट, दीपस्तंभ. आणि हा बघा, हा असा गेट आहे. आपण चला आता आपण एंट्री करूया, जाऊया आतमध्ये. अरे वा, हे बघा माझ्या मनस्वीसाठी तर खेळायला खूपच सुंदर आहे. ती आता काय लवकर निघणार नाही. हे बघा बसण्यासाठी वगैरे असं गार्डनच बनवलंय, खूप सुंदर, खूपच सुंदर आहे. ते बघा ती आत्ताच बोलते पप्पांना की मला खेळायचंय, खेळूया. ती बघा पळाली, ती बघा. आणि हवा पण एवढी सुंदर येते, भरपूर छान हवा येते. हे बघा लहान पोरांसाठी खेळण्यासाठी सुद्धा आहे इकडे. आता माझी मुलगी गेली बघा मनस्वी, तिचं तेच चाललंय, चल पप्पा या, पप्पा या. खूप सुंदर आहे. लहान पोरं म्हणजे लहान पोरांना सुद्धा आणलं तरी कंटाळा येणार नाही. हे बघा, हे बघा, हे तर हा गेम माहिती आहे तुम्हाला, हा एक्स अँड झिरो मध्ये आपण खेळतो. मला आता नाव माहिती नाहीये, पण सेम तसंच आहे. हातीच्या बाजू हे आता बंद झालं आहे तुमचं. हां, मला एक मुलगा गेला होता, तो मुलगा बंद आहे. बघूया ना. आता बोलला तुला बंद. नक्की आता कलर काम चालू आहे बहुतेक, पेंटिंगचं काम. आपण आलेलो प्रधानमंत्रींचा पण फोटो आहे. गाईज आम्ही आता आलेलो, पण त्यांचं पेंटिंगचं काम आहे, रिपेअर मेंटेनन्सचं, त्याच्यामुळे आतमध्ये तर सोडत नाही. तर आता हे बघा तुम्ही दिसत असेल, कामच चालू आहे त्यांचं. त्याच्यामुळे आम्हाला काय आतमध्ये जाऊन शूट करता नाही आलं, पण आम्ही बाहेरूनच घेतो आहे. असं साधारण आहे. नेक्स्ट टाईम येऊ तेव्हा आपण नक्की एक्सप्लोर करू. तो असा त्याच्यासमोर वरून जर बघितलं असं समुद्राचा व्ह्यू दिसतो. त्या साईडला जाऊन दुसरीकडून जाऊन आपण बघूया. सोलार पॅनल सर्वीकडेच लागत चालले आहेत. इथे सुद्धा केलेलं आहे त्यांनी इन्स्टॉलेशन. ज्योत्स्ना तर आहे, ज्योत्स्ना आहे, मनाली आहे, मयूर आहे, माझा मेवणा, बहीण मनाली, अशा मी आहे, आणि मनस्वी आहे पुढे चालते. थोडे राऊंड मारते आणि मजा आहे. छान आहे इकडचं वातावरण, समुद्राचं समुद्र आता त्या सूर्यामुळे दिसत नसेल. छान नजारा आहे. एकदम असं छान वाटतं. पण होईलच ते, त्यानंतर तुम्ही बघू शकता. हा बाळा, चल जाऊया आपण. मनस्वीला आता गार्डनमध्ये खेळायचं आहे. तर गार्डन दिसलं की ते ऐकत नाही कोणाचं, असं खेळायचं असतं तिला. नाही बघा मनस्वी, चला या आपण खेळायला जाऊया तिकडे.
समोर असं आलं की तिथे बसायला पण मस्त आहे. सी व्ह्यू बघायला, सनसेट पॉईंट बसण्यासाठी वगैरे छान आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल.